श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. अध्याय 28. श्रीपाद श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत. विष्णू महाविष्णू, लक्ष्मी महालक्ष्मी, सरस्वती महासरस्वती, काली महाकाली यांच्या स्वरूपाचं वर्णन. तो शुक्रवारचा शुभ दिवस असून श्री वासवी कन्यका देवीच्या जयंतीच्या उत्सवाचा परम मंगल दिन होता. प्रातःकाळीच श्रीपाद प्रभू कृष्णेच्या पाण्यावरून चालत चालत पैलतीरावर पोहोचले. आम्ही नावेत बसून नदी ओलांडून पैलतीरावर आलो. त्यावेळी सकाळचे 7 वाजले होते. तिरुमला महाक्षेत्रात श्री व्यंकटेश्वर स्वामींची श्री लक्ष्मी स्थानाकडून पूजा अर्चना इत्यादी स्वीकारण्याची ती शुभ वेळा होती. श्रीपाद श्रीवल्लभ काल त्या शेताच्या मालकानं निर्माण केलेल्या गोशाळेत प्रवेश करून ध्यानस्थ बसले. त्याच वेळी आम्ही सुद्धा गोशाळेत पोहोचलो. पंचदेव पहाड या परिसरात श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता. बघावं ते आश्चर्यच. श्रीपाद प्रभूंचा देह एकाएकी अत्यंत तेजपुंज होत होता. ते महातेज चारी दिशांना हळूहळू व्यापू लागलं. त्यावेळी प्रभूंचं शरीर प्राकृतिक शरीरासारखं न दिसता एका अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसत होतं. थोड्या वेळानंतर श्रीपाद प्रभू गोशाळेतून बाहेर आले. सर्वसाधारण मानवाप्रमाणे सूर्याच्या उन्हात त्यांची छाया भूमीवर पडत असे. परंतु आज आश्चर्य घडलं. त्यांची छाया भूमीवर पडत नव्हती. चालताना मातीमध्ये त्यांची पदचिन्ह नित्य उमटत असत. पण आज मात्र एक सुद्धा पदचिन्ह उमटलं नव्हतं. त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहिलं. त्यांचं शरीर दिव्य तेजानं भरून जाऊन ते सारखं वाढत होतं. थोड्याच वेळात आमच्या दृष्टीसमोरच श्रीपाद प्रभूंचं ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झालं. त्या सूर्यबिंबात आम्हाला एका दिव्य शिशूचं दर्शन झालं. ते बालरूप पृथ्वीवर वेगाने येत होतं. त्या बालकाचे चरण पृथ्वीवर पडताच आम्हाला काहीच दिसेनासं झालं. श्रीपाद प्रभू मंद हास्य करत होते. त्यांनी सूर्याकडे पुन्हा एकदा तीक्ष्ण नजरेनं पाहिलं. त्यावेळी आम्हाला पुनरपी सर्व काही स्पष्ट दिसू लागलं. आम्हाला सुद्धा त्यांनी सूर्याकडे पाहण्यास सांगितलं. आम्हाला त्या लालबुंद सूर्यबिंबात एक अत्यंत सुंदर अशी दिव्य तेजमूर्ती बालिका दिसली. ती बालिका हास्य वदनानं भूमीवर येत होती. तिचे चरण भूमीस लागताच आम्हास पुनरपी काही दिसेनासं झालं. आम्ही आश्चर्यानं चौफेर पाहू लागलो. त्या गोंडस बालिकेनं आमच्याकडे पाहिलं आणि स्मितहास्य केलं. तेव्हा आम्हास पुन्हा सर्व काही दिसू लागलं. त्या बालिकेस श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमानं आदरानं उचलून घेतलं. त्यावेळी श्रीपाद प्रभूंचं वय 16 वर्षाचं आणि त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या त्या अजाण कन्येचं वय 3 वर्षाचं होतं. तिने अंगावर भरजरी रेशमी वस्त्र परिधान केली असून त्याला शोभतील अशी दिव्य आभूषणं सुद्धा घातली होती. ती बालिका आणि श्रीपाद प्रभू त्या गोशाळेत गेले. मी आणि धर्मगुप्त हे अद्भुत दृश्य अत्यंत आश्चर्य, भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होतो. माझ्या मनात शंका आली की हे सारा इंद्रजाल तर नव्हे ना. माझ्या मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले, अरे शंकर भट्टा, हे काही इंद्रजाल नाही, हा माझा स्वभावच आहे. ही माझी दिव्य प्रकृतीच आहे. माझ्या संकल्पानंच भूमी आकाश होतात. माझ्या संकल्पानुसार ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात. त्यावेळी निरनिराळी व्यक्तित्व निर्माण केली जातात. अदृश्य असलेली प्राकृतिक शक्ती साकार होते. सगुणरूपी सृष्टी व्यक्तिरूपानं साकार होते. मी ब्रह्मस्वरूपच आहे, म्हणजे ब्रह्माची प्रेरणाच आहे. या सृष्टीतील जीवांचं पालन पोषण करणं हे विष्णू स्वरूपाचं कार्य आहे. या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे. सरस्वती आणि महासरस्वती या दोघी वेगवेगळ्या आहेत. सरस्वती ही सृष्टीतील ज्ञान देवता आहे आणि या ज्ञान देवता स्वरूप असलेल्या सरस्वतीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीची स्थिती, कारण, वस्तूंची समृद्धी, धन समृद्धी हे लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. महालक्ष्मी लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारं अनघा स्वरूपच आहे. सृष्टीचं शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच आहे. महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे. हे शक्ती देणारं अनघा स्वरूपच आहे. अनघा लक्ष्मीचं स्वरूप. अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझं दत्त स्वरूपच होय. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तिघांचे मिळून एक आगळे वेगळे दिव्य मातृत्व स्वरूप म्हणजे अनघा लक्ष्मीचा आविर्भाव. या कारणानंच अनघा लक्ष्मी ही महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांनी धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचं रूप आहे. या तिन्ही देवतांचा आधार अशी ही अतीत दिव्य शक्ती आहे. माझं अनघ स्वरूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू, रुद्र या तिघांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिन्हीचा आधार असणारी त्रिशक्त रूपिणी अनघा हिला माझ्या वाम भागात धारण केलेलं असं माझं शक्ती स्वरूप आहे असं ध्यानात ठेव. त्रेतायुगातील सवित्र काठचयन या यज्ञाचं फलस्वरूपच माझा भव्य दिव्य अशा अर्धनारीश्वर स्वरूपाच्या आधारानंच पिटिकापुरम इथे माझा श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार झाला. आता तुम्ही पाहत असलेले हे खरे स्वरूप पाहता महालक्ष्मी महाविष्णूचंच रूप आहे.
महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली या तिघींचं चैतन्य पद्मावती देवीमध्ये सामावलेलं आहे. तिचं स्वरूप मात्र महालक्ष्मीचंच आहे, परंतु शक्ती मात्र तिघींची आहे. अशा प्रकारे पद्मावती देवी ही तिन्ही शक्तींचा आधार, अतीत असलेली पराशक्ती स्वरूपच ही तिन्ही शक्तींचा आधार असलेली पराशक्ती स्वरूपच आहे. श्री व्यंकटेश्वराचं रूप म्हणजे बृहदाकार ब्रह्माला, विराट रूपी विष्णूला, प्रलयकाल रुद्राला म्हणजे महाकालाला आपल्या दिव्य चैतन्यामध्ये लीलेनं धारण करून त्यांचा आधार आणि त्याला अतीत असलेले परब्रह्माचे स्वरूपच आहे. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे मायारूपी श्री पद्मावती व्यंकटेश्वरच अर्धनारी स्वरूपात आहेत असं समज. श्रीपाद प्रभूंचं हे वक्तव्य ऐकल्यावर मी म्हणालो, गुरु सार्वभौमांचा जय जयकार असो. आपण एकदा मी श्री पद्मावती व्यंकटेश आहे असं म्हणतात, थोड्या वेळानं मी अनघा लक्ष्मी समवेत असणारा अनघा आहे असं म्हणतात. माझ्या मंदबुद्धीला याचा बोध होत नाही. आपण कृपा करून माझा उद्धार करावा. त्यावेळी दीनांचे नाथ सद्गुरु श्रीपाद प्रभू म्हणाले, महालक्ष्मी आणि पद्मावती या मूलतः एकच तत्वाच्या आहेत. ती जेव्हा महालक्ष्मी तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून विष्णू तत्वाचाच प्रादुर्भाव होतो. ती जेव्हा पद्मावतीचं स्थान स्वीकारते तेव्हा माझ्यातून तिचा प्रभू व्यंकटेश्वर तत्वाचा आविर्भाव होतो. जेव्हा जेव्हा सगुण साकार तत्वांचा आविर्भाव होतो त्या त्या तत्वांच्या मर्यादा आणि आचार आदी गोष्टींचं अचूक पालन करावं लागतं. माझी ही दिव्य भगिनी ही महाशक्ती कृष्णावतारात योगमायेच्या रूपात अवतरित झाली होती. नंतर ती आपलं कार्य संपवून अंतरिक्षात गुप्त झाली. आज तीच श्रेष्ठ तपसंपन्न अशा योगी, मुनी, महर्षी आदींच्या घोर तपस्येनंच वासवी कन्यका या रूपात प्रकट झाली आहे. काही विशिष्ट कारणानंच मला पिठिकापुरम येथे अवतार घ्यावा लागला. जे डोळ्यासमोर घडतं ते पाहत राहावं. माझे अवतार हे दिव्य विनोदी लीला करण्यासाठी जन्मले आहेत हे तुम्हास कळलं असेलच. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, या पंचदेव पहाडावर घडलेल्या लीलांचं जसं पाहिलंस अगदी तसंच वर्णन चरित्रामृतात कर. ते भविष्यातील भक्तांना स्फूर्तीदायक ठरेल. नाना शंका कुशंकांचं यात समाधान मिळेल. साधकांना या ग्रंथाद्वारे आणि लीला प्रसंगानं भक्ती मार्ग सुलभ होईल. या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभूंच्या दिव्य वाणीनं विश्राम घेतला. आम्ही आश्चर्यचकित होऊन पाहतच होतो. तितक्या श्रीपाद प्रभूंचं स्वरूप दिव्य तेजानं झळकू लागलं आणि त्यामधूनच श्री पद्मावती देवीचा, श्री व्यंकटेश्वर स्वामींचा आविर्भाव झाला. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. फलश्रुती, विवाह अनुकूल व शीघ्र होण्यास